महाशिवरात्रीनिमित्त परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून पंचम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी काल मध्यरात्रीपासूनच भक्तांचा ओघ अखंड सुरू आहे. लाखो शिवभक्त ओम नमः शिवायच्या जयघोषात भगवान वैद्यनाथांचे दर्शन घेत आहेत. मंदिर परिसरात प्रशासन, मंदिर समिती आणि पोलीस विभागाच्या वतीने अत्यंत चोख नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आलेली आहे. दर्शन रांग सुटसुटीत ठेवण्यासाठी भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शनाचा लाभ मिळतो आहे. गर्दी असूनही कुठलाही गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलेली आहे. आणि याशिवाय विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच काही राजकीय पक्षांच्या वतीनं भाविकांसाठी ठिकठिकाणी स्टॉल उभारण्यात आलेले आहेत आणि या स्टॉलमधून फराळ, पाणी, इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात येत असून भाविकांना मोठा दिलासा मिळतो आहे. विशेष म्हणजे यावेळी वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अत्यंत सुंदर, आकर्षक अलंकारिक पूजा आणि फुलांची सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. सुवर्ण अलंकार, दिव्यांची रोषणाई आणि पारंपरिक सजावटीमुळे गाभाऱ्यात भक्तिमय, तेजस्वी वातावरण निर्माण झालं आहे. दर्शन रांगेत उभे असलेले भाविक ओम नमः शिवायचा जयघोष करत भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आहे. महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपर्यंत तसेच पुढील दिवसभर भाविकांची गर्दी कमी अधिक प्रमाणात कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. परळी नगरी सध्या शिवमय झाली आहे.